स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये. आणि मी आहे मस्तपैकी आज देवरुखला आणि आता आम्ही चाललो आहोत ते म्हणजे कोल्हापूर. यस, बरोबर ऐकलं तुम्ही, कोल्हापूरला चाललेलो आहे. आता आम्ही जाणार आहे आंगवलीमध्ये आणि आंगवलीतून मग आता ही स्विफ्ट आहे, आंगवलीतून आमची गाडी चेंज होईल आणि ती वाली गाडी एकदम स्पेशल असणार आहे. म्हणजे तुम्हाला हिंट देऊ की नको काय समजत नाही. BMW असणार. आता BMW ची कोणती गाडी असणार आहे तोपर्यंत गेस करत राहा. जस्ट थोड्या वेळात पोहोचेन मी आणि तिथून मग आम्ही पुढे कोल्हापूरला ती वाली गाडी घेऊन जाऊ. आणि ऋषूला सोडायला चाललो ॲक्च्युली तिच्या हॉस्टेलला आणि सोबत आज आर्यन पण आहे. ठीक आहे. आणि गावी आल्यावर असे रस्ते दिसते ना, अरे एक नंबर, गाडी चालवायला मजा एवढी येते. आणि मुंबईत चालत ट्रॅफिक 2 मिनिटं गेला नाही तोपर्यंत गिअर चेंज. कारण बरोबर की नाही? तू कधी चालवलीस? ठीक आहे, या करेक्ट. चला तर मग. आणि खूप दिवसांनी आज व्लॉग करतोय तर थोडा जरा समजून घ्या. थोडा डिप्रेशन मध्ये होतो मध्यंतरी. आता थोडं बाहेर निघायचा प्रयत्न करतोय. सो ठीक आहे, चालेल. आता मी माझ्या आंगवली गावात चाललोय देवरुखहून. सो या, सी यू गाईज. सो बेसिकली हे आमचं आंगवलीतलं छानसं सुंदर असं घर आहे आणि यू कॅन सी किती इथे हिरवळ वगैरे आहे, किती शांतता आहे. टू गुड. पहिलाच राऊंड तर मस्त आहे की आता आम्ही येऊन पोहोचले आंबा घाटात. आणि बघू शकता माझ्यासोबत कोण असेल थोडा गेस करा. आयस काचे, मॅन फ्रॉम चायना. आणि जसं बोलल्याप्रमाणे BMW. ओके भाई, अरे जाऊ का नको? त्या आईला होय पण नाही बोलत, नाही पण नाही. तुम्ही बोलल्याप्रमाणे इथे माझ्या हाताच्या खाली BMW चा लोगो आहे, दाखवू नाही शकत. तर आम्ही इर्टिगा घेऊन चाललोय आता मस्त आंबा घाटात पोहोचलोय. BMW चा लोगो चोरी गेलाय त्याच्यामुळे सुझुकीचा लावला स्विफ्टचा. बाकी गाडी BMW आहे. वाटत नाही. BMW दादा घेऊन गेलाय. ते शूट करायचं राहून गेलं, संध्याकाळी दाखवतो. ठीक आहे, चालेल. आणि एका नवीन आमच्या मित्राला भेटवतो ऍक्च्युली. तुम्हाला गोव्याला कधी पण जायचं असेल त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. काय मस्त स्वस्तात हॉटेल भेटेल. स्वस्तात हॉटेल भेटेल, सगळ्या सोयी सुविधा. हॉटेल असणार आहे. बस जाऊन भेटवतो तुम्हाला त्याला पण. पुढे थांबलोय. थोडा आमचा मित्र आहे शुभम, त्यासाठी लॉलीपॉप घेतलेले आणि तो आमची एवढ्या आतुरतेने वाट बघतोय. अय्या सारखा फोन करतोय. चला जाऊ पुढे मस्त. आणि वातावरण पण एकदम छान झालंय, खतरनाक. आय्याने मस्त काहीतरी खायला घेतलंय. हे वाईट ठेव. अरे शंभ्याला एक घ्यायला पाहिजे होतं. राहू द्या असं. चल आता चलो मस्त. आता आम्ही आलोय DY पाटीलला आणि इकडे इथली मुलं शेती फुल करतात. ऍग्रिकल्चर आहे. हा, तर अभ्यास कमी, शेती जास्त करतात. आम्ही जरा असंच आतमध्ये बघायला आलो. कुठे रे ऋषू? तिकडे काय समोर? तिकडं हॉस्टेल्स आणि पण आतमध्ये एकदम मस्त आहे रे. नाही, प्रवेश सुरू आहे. आणि इकडे मस्तपैकी कॉलेजला जरा पोरं खेळतात. एक जरा बघूया कसा. टप्पी काय आउट आहे. काय रे फालतू खेळतात. आयरला जावं लागेल असं वाटतं. नको यांना काय मिळाला प्रमोदाला बडवला. अरे झालं रे. चला असू दे. आता ही मॅच बघत नाही बसत आम्ही, पण कॅम्पस एकदम मस्त आहे. काय यात एकदम कॅम्पस भारी चांगला आहे. शिकायला होत नाही पुढे. शिकायला जरा इथे ग्राउंडला जरा
कमी शिकलो आम्ही. चालते. असं कोर्ट वगैरे आहे, बास्केटबॉल कोर्ट आहे, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल सगळं मस्त आहे. पण दिसत नाही आता दिसत. प्रॅक्टिस करतोय, एकटाच आहे तो, कधीपासून खेळतोय. आणि बाकी इथे ऍटमॉस्फिअर एकदम भारी आहे. बीच वाली फिलिंग. बीच वाली फिलिंग. गोव्याला जाऊन असे छोटे छोटे रस्ते असतात बीचला जायला, असं वाटतं याच्या पुढे गेलो की बीच आहे बघ. वरून नारळ पाणी फ्री असेल ना. होय ऋषू, नारळ पाणी फ्री ना. विकतात इथं पोरांना पण सगळं विकतात. वरून पण मस्त आहे. पण चोरायची रात्री. अतिशय सुंदर असा गाव. अतिशय सुंदर असा आमच्या मित्राचा शुभम बुड्डे म्हणून आमचा मित्र आहे बालपणीचा. त्याचं हे गाव आहे. आणि सगळीकडे चारी बाजूला बघितलं तर तुम्हाला ऊसाच्या बागा दिसतील, ऊसाची शेती दिसेल. सगळीकडे ऊस, नुसता ऊस. बस खतरनाक खतरनाक सगळीकडे. म्हणजे इथे प्रत्येकाची एकर आणि एकरांमध्येच डायरेक्ट जमिनी असतात आणि त्या जमिनीत ते लोक ऊसाची शेती करतात. फक्त ऊस. आता आमच्या शुभमच्या शेतीत बघू जाऊ, काय ऊस दिला तर घेऊन, नाही तर येऊ. तर आम्ही आमच्या शंभ्याच्या घरी येऊन पोहोचलोय. शंभ्याचं घर आहे गुणकी मधलं. कठीण डाग. गाडी इथे पार्क केली. काढणे सोपे, कठीण डाग काढणे सोपे. हा, इथे वरती जायचंय. आठवलं का तुला गेटला? ओ शंभ्या, आहेस काय? हे उघड. कुठून उघडायचं? उघड. अरे असं स्लाइड कर. हा उघडायला सायंटिस्ट स्लाइड कर. आता शंभ्याच्या मस्त घरी आलं. आयला सांगतो. किती टन? 2 टन. थांबव. अंतागडी. त्यांना विचार किती टन आहे. मस्त. आम्ही आता शंभ्याच्या माळ्यात, सॉरी शेतात चाललोय. तळ्यात मळ्यात मस्त ऊस वगैरे येतात म्हणून जरा बाजूला लावणे. मस्त पैकी इकडे सनसेट होतोय मस्त. शंभ्याच्या आम्ही शेतावरती आलोय आणि हे सगळं जिथपर्यंत तुमची नजर जाते ते आमच्या शंभ्याचं शेत आहे. शंभ्या इथला मालक आहे. अय्यास तू कोण आहेस? कोण? पहिले तिकडेच आहेत ते शेत बघून ये. चला नको इकडेच जाऊया आधी पहिला. थांब मस्त. आणि काय भाई व्ह्यू दिसतोय एक नंबर. अतिक्रमण केलंय आमच्या याच्यावर. कोयने ना, कोयने डांबा याचा मोठा याचा. पैसे घ्यायचे. कोयने जा. मी उद्या केस टाकतो. त्यांची जमीन आहे, काय करू शकत नाही. असिस्टंट आहे ना मी, लगेच केस टाकतो. पण काय दिसतोय यार व्ह्यू एक नंबर. सनसेट, असा सनसेट खूप दिवसानंतर बघतोय. काय रे काय म्हणतो? बघितला होतास तू? कायम रेल्वेत असा हात पकडून जाताना सनसेट दिसतो. ऍक्च्युली म्हणजे असं म्हणतोय. काय रे शंभ्या? आज हा आमचा संध्याकाळी थोडा रे. प्लॅन आहे. बघू आता शंभ्या काय म्हणतोय. पण शंभ्या असं म्हणतोय की बिर्याणी बनवू, तुम्हीच बनवू आणि तुम्हीच खा. त्याच्यामुळे जरा विचार करायला लागतो. बाकी काय प्रॉब्लेम नाही. पण ऍक्च्युली इथे थांबून उत्कृष्ट शांतता. अय्या इथे थांबून काय मजा येईल ऍक्च्युली. वळली असते ना गाडी. अरे वळली असती गाडी काय पण ठीक आहे. असं जरा चालणं पण जरा वळली असते ना. काय एक नंबर फिलिंग आहे. एक नंबर. हे शंभ्याचं फार्म हाऊस. हा गहू आहे ना, गहू समोरचा तो आपला. हा गहू गहू दाखवतो ना. अरे गहू म्हणजे गहू म्हणजे गहू आपला. गहू रे. आमचा बघ कुत्रा. हा शंभ्याचा कुत्रा. काय नाव आहे? इकडे नाव नाही ठेवलं त्याचं. इकडे मित्र तुम्ही सजेस्ट करा. हा भेटून ये शंभ्या. पण ऍक्च्युली काय भारी सनसेट दिसतोय एक नंबर. हा सुपर. हा तुझे मित्र आहेत ना? तू सोबत आहेस. तू आहेस मग कशाला बघतील.
त्याच्याच प्रदेशातली एक बरं खरंच भारी आहे रे. शंभ्याचा मांजर त्याच्या हाताला काय भेटत नाही. त्याला आणि दाखवतो कुठे गेला? मांजर तुला. वीर दाखवतो मोठी आमची. छोटासा मांजर आहे मस्त. चला शंभ्याची वीर बघू. वीर बघा तिची मोठी. हा दिप्या येणार आता. दिप्या जरा सगळे मिक्स करणार आहे. यातलं 4 गुण अरे सावकाश. यातलं 4 गुण टाकलाय. एक नंबर. आणि ही वीर आहे. अरे खतरनाक आहे रे मोठी. पाणी अय्याच पोहायला खतरनाक आहे. हा एकदा येऊया हे भाई कुठे जाण्यापेक्षा आम्ही आता शंभ्याच्याच गावी येणार आहे. खतरनाक आहे ही वीर पोहायला रे. एक नंबर. आणि मस्त अशी तटबंदी पण आहे चारी बाजूला. अय्याच शंभ्याच्या इथं प्लॅन करायला पाहिजे यार. मस्त रात्रीचं शेतात बसून असा सनसेट. मोकळं दिसते जे मोकळं दिसते जिथे नजर जाईल तिथपर्यंत तुमची नजर पोहोचते तिथपर्यंतचा मालिक हा. 4 गुण. शंभ्या त्याला सगळा एरिया आहे ना. हा बघ. हा छप्पर नाव आहे काय? छप्परच. हा, ते. छप्परच. तू जे बोललास ते तिथपर्यंत आपला आहे. 50 बस. गुंठाचा एरिया आपला आहे. 50 गुंठे. एकर बोल. एकर बोल. 50 एकर नाही रे. अरे बोल तू. 125 एकर. 125 एकर इथं दिसतंय आपल्याला. आम्ही तुला मोठा दाखवतो. अजून गुंठे नाही बोलायचा. एकर. अल्ट्रा घे. अल्ट्रा. आणि इथे थोडाच पुढे येता इथे एक मोर आहे. पिसारा फुलला आहे. मोर आहे. आयफोनचा झूम पोचत नाही. आयफोनचा झूम नाही पोचत आहे पण तिथे काय सुंदर नजारा होता. डोळ्यामध्ये एकदम आम्ही भरून ठेवला. दिसला नाही सोड. नाही दिसतोय तो. तुला चष्मा लागलाय आम्हाला नाही. पण नाईस यार. काय व्ह्यू आहे यार. एक नंबर. हा तू काय बघतोय हे आहे. अरे जा. एक नंबर रे. वाटलं ते नाही एक नंबर. मस्त पैकी शंभरच्या गावी येऊन कळते. ओ काय रे ऊस घेऊन येतोय तू. ऊस देतोय. जा. एक दांडा घेऊन आला. मी पण आलो. ऍक्च्युली इकडे येऊन जी प्रसन्नता वाटते अय्यास ती तिकडे दाखव जरा. अरे मला आहे सोडणार नाही. तर बघू शंभर काहीतरी. ऍक्च्युली इथे येऊन जी प्रसन्नता वाटते ना. आणि स्पेशली मुंबई सारख्या दगदगीच्या जीवनामधून येऊन अशा मोकळ्या वातावरणात येऊन बरोबर. सकाळी जाशील ना. सकाळी 9 पर्यंत सोडशील ना तू. कोणाला सकाळी 9 पर्यंत जाशील की 5 ला निघाले. कधी उद्या ते काय म्हणताय. पाहुणा आल्यावर काय हाय का नाही असं म्हणते. नाही ना. करूया काय बोलतो. नेक्स्ट टाइम ते आपले. अरे दिक्का मस्त बनवतो. मला नाही येतो. मी मॅगी बनवू शकतो काशील. नाही मी पण आपण नंतर येणार म्हणा. एक दे. अरे नको. अरे एक नको. तो पण गाडीत घाल. मला रसल तर येईल. तुला पाहिजे हा आपला फायदा उचलून स्वतःची सोय करतोय. तुला पाहिजे तू धर्म. एक बाद झालं तुला. एकच दांडा आहे. भाजी आणली मस्त. आता शंभरला आम्ही सोडून आलो. रेडू आवरत नव्हते तर आवरले. नाही ऍक्च्युली मजा आली. पुन्हा येऊ आम्ही शंभरच्या तरी फार्म हाऊसला. काय बोलतो आता येऊ आणि नसतं असं प्लॅन करू. काहीतरी बनवू वगैरे शेतात. मस्त वाटलं एकदम पीसफुल. चला आता ऋषूला सोडलं आम्ही. आता निघू. ब्लँकेट देते ते आम्ही घेतोय आणि वाटचाल करतोय. चलो ठीक आहे. तो आता आम्ही ते कुठला आहे बांबवडा. तर बांबवड्याला आलोय मस्त. आणि रायबा अमृत तुल्य हे भाऊ दिसले. आम्ही जरा चहा घ्यायला थांबलो. बघू आता चहा इथली कशी आहे काय. रायबा
चहा घेतला अमृत तुलाच एवढा मस्त आहे. आयाजने तर सेकंड टाइम घेतली. एवढी चांगली आयाज. हा एक नंबर. फ्रँचायझी घेतो आता एक. फ्रँचायझी बाय भेटेल काय फ्रँचायझी रत्नागिरी. नाही ऍक्च्युली चांगली आहे. मस्त चहा ऍक्च्युली. 210 आहे. हो हा प्रॉब्लेम जरा हवा भरते. कधी पण 700च्या वरती बघायची. मलकापूरला थांबलोय आता सीएनजी पेट्रोल पंप. 200 पाहिजे ते. आणि डेन्सिटी कधी पण तू पेट्रोल टाकायला घ्या 700च्या वरती बघायची. 700 त्याच्या कधी घ्यायची नाही. ठीक आहे या टिप्स लक्षात ठेवा. आणि किती बाईक मध्ये टाकायचं झालं तर कितीचं टाकायचं? 30 रुपयाच्या वरती टाकायचं ना. 30 रुपयाचं 100चं टाकायचं. 30 रुपयाचं 3दा टाकायचं बस. आता 20 रुपयाचं नाही भेटत. म्हणून ठीक आहे 3दा टाकायचं. 10 रुपयाचं टाकलं ठीक नाही तर मग थोडं दुसऱ्या पेट्रोल पंपावर परत त्याच्यात 20 रुपये टाकून 30 रुपये टाकायचं. असे 3 दिवसाचे 10 रुपये ठेवायचे पुन्हा एकदा टाकायचं. सो असा छानसा कोल्हापूरचा प्रवास करून आम्ही पुन्हा देवरुखला निघालोय. आणि खरंच खूप मस्त वाटलं शुभमच्या गावी जाऊन. त्याच्या शेतामध्ये जाऊन एवढी प्रसन्नता वाटली. तर डेफिनेटली आम्ही पुन्हा एकदा मित्र सगळे पुन्हा प्लॅन करू शुभमच्या गावी जायचा. आणि टिल देन हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. टिल देन बाय.